कोथरूडच्या सूर्यप्रभा हॉस्पिटलला आहे मी. पौड फाटल एक ऍक्सिडेंट झाला एका आजोबांचा. ठीक आहे, शिवशाहीच्या गाडीने उडवलं. 15 ते 20 मिनिटं ते आजोबा तडपडत होते. कुणी मदत केली नाही. डिपार्टमेंटचे लोक त्रास देतात म्हणून पोलीस स्वतः आलेले डिपार्टमेंटचे. तिथे जे पण ट्रॅफिकवाले 2 मॅडम 2-3 सर आले. कुणी त्यांना उचललं नाही. हे येईल ते येईल सरकारीला नेईल. मी आणि माझ्यासोबत अजून 2 मुली होत्या ज्यांनी तो ऍक्सिडेंट बघितला. त्या 2 मुलींनी त्यांना उचलून रिक्षामध्ये टाकलं. पर्सनली ते इथं प्रायव्हेट हॉस्पिटलला घेऊन आल्या. ओळखी आहेत म्हणून घेतील म्हणून. अर्धा पाऊण तासांपूर्वी घडलेली घटना आहे. तेव्हा मी त्यांना सांगितलं की त्या 2 मुली हॉस्पिटलमध्ये नेऊन त्यांना हॉस्पिटलमध्ये कोण घेणार त्या बाबांना, तुम्ही सोबत जावा. त्या ते म्हणे नाही ते डिपार्टमेंटचं खातेवाले लोक जातात, आमचं ते काम नाहीये म्हणून. अर्धा पाऊण तास झालं फॅमिली येऊन थांबलीये. आतमध्ये डेथ झाली आहे त्या आजोबांची. ठीक आहे, पण पोलीस अजून आलेले नाही आहेत. पाऊण तास झाला तरी गाडीमध्ये उचलून पण मुलींनी ठेवलं. तिथं पण ट्रॅफिकवाले पोलीस होते पण कुणी मदत केली नाही उचलायला. जवळपास 15 ते 20 मिनिटं तिथं ते तडफडत होते. शेजारच्या माणसांनी पण कुणी मदत केली नाही की डिपार्टमेंटचे लोक त्रास देतात म्हणून. आणि आता एवढा वेळ होऊन पण अजून हे लोक पोलिसांची वाट बघतायत. इथून 3 मिनिटांच्या अंतरावरती या साईडला पोलीस स्टेशन आहे, 2 मिनिटांच्या अंतरावरती या साईडला पोलीस स्टेशन आहे. पण पाऊण तास होऊन पण अजून पण इथं कुणी आलेलं नाहीये. हा घाणेरडा कारभार आहे डिपार्टमेंटचा, बाकी काही नाही. आणि ते आजोबा वाचले असते कदाचित जर तिथं त्यांनी मदत केली असते आणि पोलिसांना न घाबरता लोकांनी मदत केली असते.